जंगलातली सकाळ म्हणजे जणू स्वर्गांची सैर. झाडांवर चिमण्या चिवचिवत होत्या. पोपट मधुर गाणं गात होता आणि पावठ्यावर चिमण्यांची शांत चाल सुरू होती. शांता चिमणी सगळ्यांना सांभाळत बोलते, चला आज जरा जास्त अन्न गोळा करूया, पिलांना भूक लागली. मोहन पोपट हसत बोलतो, अगं तू प्रत्येक दिवस खूप मेहनत करतेस. शांता, तुझ्यासारखं काम करणं सगळ्यांना जमतं का ग? शांता नम्रपणे म्हणते, मोहन, काम केल्याशिवाय जगता येत नाही रे. फक्त इतरांवर अवलंबून राहिलं तर आपल्याला संकट येतं. जंगलात एक पक्षी होता ज्याला हे सगळं समजत नव्हतं. तो होता राघू कावळा. राघू कावळा तिरकस नजरेनं बोलतो, ही शांता रोजच्या रोज मेहनत करते, पण तिचं अन्न मीच खाऊ शकतो ना. थोडीशी अक्कल वापरली तर. राघू कावळा चिमणीच्या घराजवळ जातो आणि निर्लज्जपणे बोलतो, शांता, मला थोडं अन्न देशील का ग? माझं पंख दुखतंय, उडताही येत नाही बघ मला. शांता चिंतेने बोलते, अरे खरंच? तू इथेच थांब, मी तुला काहीतरी घेऊन येते. शांता खूप दयाळू होते, पण तिला माहीत नव्हतं की हाच कावळा हळूहळू तिचं सगळं लुटणार होता. शांता एक दिवस अन्न घेऊन येते आणि पाहते की घरातला अन्नसाठा हा रिकामा झालेला आहे. शांता घाबरून बोलते, अरे बाप रे, सगळं अन्न कुठं गेलं? मोहन धावत येतो आणि बोलतो, काहीतरी गडबड आहे, मी बघतो आसपास कोण फिरत होतं का ते. मीनू चिमणी शांतपणे बोलते, शांता, तू राघूवर खूप विश्वास ठेवतेस, पण लक्ष दे, विश्वास आणि अंधविश्वास यात खूप मोठा फरक असतो. राघू कावळ्याच्या लालसेचा विस्तार वाढत चालला होता. आता त्याने इतर पक्ष्यांनाही फसवायला सुरुवात केली होती. राघू कावळा स्वतःशीच हसत बोलतो, हे सगळे मूर्ख आहेत. सगळं अन्न माझं आहे, माझं. आता मला कोणीही अडवू शकत नाही. आता या जंगलाचा राजा मी आहे. इथं माझीच सत्ता चालेल. मोठ्या पिंपळाच्या झाडावर सकाळी सकाळी मोहन पोपट चिंतेत बसलेला असतो. मोहन पोपट चिंतेने बोलतो, शांता, तुला नाही वाटत की राघूच काहीतरी गोंधळ घालतोय? तो अन्नासाठी सगळ्यांकडे फिरतो आणि नंतर गायब होतो. शांता गोंधळलेल्या सुरात बोलते, हो, मी खूप विश्वास ठेवला त्याच्यावर, पण अन्न 3 वेळा गायब झालं. मीनू चिमणी गंभीर स्वरात बोलते, हे जंगल आपलं आहे. आपल्याला आपल्यापैकीच कोणीतरी फसवत असेल तर तो खूप मोठा धोका आहे. आता मोहन, मीनू आणि शांता तिघेही मिळून एक योजना आखतात. शांता गंभीरपणे बोलते, आज मी खोटा अन्नसाठा ठेवते, पण त्यात असेल काटेरी बिया. जो कोणी ते अन्न खाईल त्याला जिभेला दुखापत झाल्याशिवाय राहणार नाही. मोहन पोपट हसत बोलतो, वा, आपण लपून पाहूया कोण आहे तो चोर. मीनू संमतीने बोलते, हो, सत्य समोर आणण्याची हीच खरी वेळ आहे. रात्र झालेली असते. सर्व पक्षी लपून बसलेले असतात. राघू हळूच येतो. राघू हळू आवाजात बोलतो, आता पुन्हा एकदा दावत होणार. तो अन्न खातो आणि तोंडाला वेदना होतात. आ, ही काय भानगड आहे? सगळे पक्षी बाहेर येतात. मोहन कडक आवाजात बोलतो, अरे चोर, आत्ता रंगेहात सापडलास. शांता दुखावलेल्या सुरात बोलते, राघू, मी तुला किती मदत केली आणि तूच मला फसवलंस. राघू घाबरलेल्या सुरात बोलतो, मी चूक केली, मला माफ करा. जंगलातील पंचायत भरते. जंगलातील पंचायतीचा प्रमुख बाबा गरुड गंभीरतेने बोलतो, राघू, तू फक्त शांता नाही तर संपूर्ण जंगलाला फसवलंयस.
तुझी शिक्षा हीच, 1 महिन्यासाठी तुला हे जंगल सोडावं लागेल आणि जंगलाच्या बाहेर राहावं लागेल. राघू डोळ्यात पाणी आणून बोलतो. माफ करा, मला माझी चूक समजली. दुसरी चिमणी बोलते. ही शिक्षा तुला पुन्हा इथं यायच्या आधी सुधारायची संधी आहे. राघू एकटा जंगलाबाहेर झाडावर बसलेला असतो. राघू स्वतःशीच बोलतो. मी इतक्या चांगल्या मित्रांना गमावून बसलो. हे लालच मला खूप महागात पडलं. तो पिल्लांना अन्न देणाऱ्या एका चिमणीकडे पाहतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. कधी कधी चुकून माणूस नाही, पण पक्षी आपल्यातल्या माणुसकीला ओळखतो. 1 महिन्यानंतर राघू जंगलात परततो. राघू सर्वांसमोर नतमस्तक होतो. माझे लालच माझं सगळं गमावण्याचं कारण होतं. मी आता सुधारलोय. मी मदत करायला आलोय, मागायचं नाही. शांता हसत बोलते. जर खरंच सुधारला असेल तर जंगल तुला पुन्हा स्वीकारेल. सगळे पक्षी राघूकडे बघतात आणि त्याला आपल्यामध्ये सामील करतात. जंगलातल्या एका मोठ्या झाडावर सकाळची वेळ आहे. राघू परत आल्यानंतर तो नेहमीच इतरांना मदत करत असे. त्याच्या काळ्या पंखाखाली आता एक नवं हृदय होतं. राघू मोहनकडे जातो आणि त्याला बोलतो. मोहन, मी चिमणीच्या पिलांना अन्न नेतोय. तुला काय मदतीची गरज आहे का? मोहन हसत बोलतो. अरे वा, आता तू खरंच बदललास मित्रा. आम्हाला तुझी गरज होतीच. एक दिवस जंगलात मोठा गोंधळ सुरू होतो. मीनू चिमणी घाईनं बोलते. सगळ्यांनी लपायला पाहिजे. एक भयंकर शिकारी पक्षी गरुड जंगलात घुसलाय. गरुड गर्वाने बोलतो. हे जंगल माझं आहे, माझं. जो मला विरोध करेल ना, त्याचा मी जीव घेईन. पक्षी एकमेकांकडे भीतीने बघतात. शांता घाबरून बोलते. आपल्या पिलांचं काय? गरुड खूप वेगवान आणि शक्तिशाली आहे. राघू दृढ नजरेने बोलतो. हे जंगल माझं आहे, माझं, आणि आता मी याचं रक्षण करेन. मी त्याला थांबवतो. मीनू चिमणी बोलते. तू एकट्याने त्याचा सामना करशील? राघू बोलतो. हो, मीच माझ्या चुका सुधारण्यासाठी हे पाऊल उचलतोय. राघू हवेत झेप घेतो. गरुड त्याच्याकडे झेपावतो. गरुड हसत बोलतो. एक साधा कावळा मला रोखणार? राघू बुद्धीनं बोलतो. मी शक्तिशाली नाही, पण चतुर नक्की आहे. राघू गरुडाला एका काटेरी झुडपाजवळ नेतो आणि त्याला फसवतो. गरुड झुडपात अडकतो. गरुड कळवळत बोलतो. हे काय केलंस तू? सगळे पक्षी एकत्र येऊन गरुडांना पळवून लावतात. बाबा गरुड गर्वाने बोलतो. राघू, आज तू दाखवलंस की बदललेला पक्षी किती मोठं काम करू शकतो. शांता आनंदाने बोलते. आता तू फक्त आमचा मित्र नाहीस, तर तू आमचा रक्षक आहेस. सगळे पक्षी राघूचं कौतुक करतात आणि राघूला मनात स्थान देतात. ह्या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की लालच आपल्याला आंधळं करतं, पण पश्चाताप आणि सुधारणा आपल्याला नवा जन्म देतं. राघू तोच लालची कावळा आज जंगलाचा हिरो बनलेला असतो.